हे मानवाचं कल्याण, मानवाचं पुण्य आहे, पण त्याचा मतितार्थ जर आपल्याला कळला नाही तर उपयोग नाही. पालथ्या गड्यावर पाणी. म्हणून लोकांकडून करून घ्या. मी थोडा दिसायला वरून काळा आहे, आतून बी लय काळा आहे. मी थोडा हरामीपणा केला लोकांशी आणि लोकांकडून हे कामं करून घेतले साहेब. आता इथे बसलेल्या महिला माझ्या अंदाजाने राग येऊन देऊ नका, एकीना बी लग्नाची नोंद करेल असं मला वाटत नाही. किती? पुढच्या 4 खुर्च्या. मागं काय? लग्नाची नोंदीच करीत नाही. पर त्याला काय खर्च नाही. मग नवरा करायचा, नोंद करायला काय लाजायचं? मी काय केलं, एकदा एक बाई आली आमची इथं ऑफिसमध्ये, म्हणे दादा माझ्या पोराची नोंद करा. पोराची. म्हणलं बैस, तुझ्या पोराची नोंद करतो, पण तुझ्या लग्नाचं सर्टिफिकेट दाखव, जरा जोड त्याला. ती म्हणे मी लग्नाची नोंदच करेल नाही. म्हणलं मग कोणाचं आहे? तुला इतका राग आला मला, अशा शिव्या दिल्या, मेल्या तुला कोणी सरपंच केलं, तू सरपंच व्हायच्या लायकीचा आहे का? मरणा. सगळ्या गावाला माहीत झालं की मी लग्नाची नोंद नसेल तर मुलाची नोंद करीत नाही. आता हळद लावूनच येते. काम झालं ना. आणि लग्नाची नोंद करायला TC जोडायला लागते. 18 वर्षाच्या आतल्या पोरीचं लग्न माझ्या गावात होतच नाही. आता असं कपटपणा. सरपंचानं घाबरायचं नाही. मृत्यूची नोंद करीत नाही. तुम्ही पहा गावागावामध्ये करीत नाही. सरपंचाला 20 दिवसाच्या वर अधिकार नाही. 1 महिन्याच्या नंतर गेले, सरपंचाला लिहिता येत नाही. म्हणून ताबडतोब नोंद झाली पाहिजे. मग तुम्हाला नोंद जर करायची, कोर्टात जा, तहसीलला जा, वकील लावा, 2-3 हजार खर्च करा. गावात वाद होतो, सरपंच मुद्दाम लाईत नाही, गैरसमज होतो, आणि मग ती ऑर्डर आल्यावर लावा लागतं. आम्ही काय केलं, म्हातारं मेलं आणि त्याच्या पोरांना लगेच अर्ज दिला की त्याला जाळण्यासाठी, अंत्यविधीसाठी 3,000 रुपये मदत करतो आम्ही, किंवा ते लाकडं देतो त्याला फुकट जाळायला. मग त्या 3,000 रुपयासाठी ते अर्ज करतं. पण नोंद होती ना. आपला मुद्दा काय, साप मेला पाहिजे, काठी नाही मोडली पाहिजे. आणि आता आम्ही लाकडात नाही जाळीत. आमची इथं गवऱ्या, पंचायत गवऱ्या विकत आणून ठेवतं साठवून, आणि कुणी माणूस मेलं का त्याच्यापुरत्या गवऱ्या पंचायत मोफत देतं. लाकूड तोड कमी झाली पाहिजे. आणि गवऱ्यात लय भारी जळतं. ते पडत नाही, इकडं इकडं होत नाही, वाकडं तिकडं नाही, धिंगाणा करीत नाही लाकडासारखं. तुम्हाला भरोसा नसेल तर मरून पहा तुम्ही. गौऱ्या लय भारी. असा एक ना अनेक गोष्टी लोकांसाठी केल्या. प्लास्टिकसाठी असेल, नोंदीसाठी असेल, का टॅक्स भरा. 15 वर्ष झाले माझ्या इथे झेंडावंदन सरपंच करीत नाही. सरपंच नाही करीत. मग कोण करतं? 1 एप्रिलला जी बाई पहिल्या दिवशी पहिली पावती फाडीन 1 नंबरची, तिच्या हातानं 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं. महिला मार्च महिन्यात पैसे घेऊन फिरत या. कुठे ग्रामसेवक पहिली पावती फाटली पाहिजे, झेंडावंदनचा मान मिळतो. एक साडी चोळी घेते, तिला तिची पूजा करते. 4 महिलाच्या हाताने झेंडावंदन होतं माझ्या इथे. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 17 सप्टेंबर. महिला खुश. का नाही करायचं? एक गोष्ट आहे, किती केलं सरपंचा नाही, लोक तुम्हाला चांगलं म्हणते याची गॅरंटी नाही. लोक तशीच आहे. हा ना. सरपंच काय म्हणते, आमच्या गावचे लोक लय हरामी, आमच्या गावचे लोक लय हरामी. अरे हो बाबा, तुमच्या गावचे लोक हरामी म्हणून तर तुम्ही सरपंच झाले. आणि लोक एवढे हरामी आहे, मग 2-2, 3-3 हजार मतातून येऊन निवडून आला. हा काय साधा कलाकार असेल का? लोक हरामी नाही, सदस्य वाईट नाही, सरपंच वाईट नाही, आपला एकमेकात समन्वय नाही.
सरपंचाचं तोंड तिकडं, ग्रामसेवकाचं इकडं, लोकांचं तिकडं. असं नाही, लोकांनी सरपंचाशी बोललं पाहिजे. चला तुम्ही हिवरे बाजारला, भाऊ त्यांनी केलं आपण करू, चला पाठव त्याला, चला राळेगण सिद्धीला. सरपंचाला हिंमत दिली पाहिजे, त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. लोक सरपंचाच्या टांगड्या ओढी दे, मग गाव कसं चांगलं होईल. आमच्या तिकडे आहे ना, रस्त्याच्या कडेला असे 2-2, 3-3 कुत्रे बसते. तुमच्या तिकडे बी आहे का बघा तुम्ही, कुत्रे रस्त्याच्या कडेला. काहीतरी मिटिंग चालते त्यांची कुत्र्याची. आणि एखादी गाडी आली की त्या गाडीच्या मागं पळते, अचानक उठून पळते. तुम्ही बी कधी तुमच्या फॉर्च्युनरच्या मागे लागले असते ना. मी लई वेळेस विचार केला, हे कुत्रे गाडीच्या मागं का पळते. त्यांना काय शाहू पुरस्कार असतो का, भाकर भेटते का, पैसा भेटतो का, नाही. पण गाडी आली की पळते अर्धा किलोमीटर थकते, पुन्हा येते, पुन्हा बसते. हा त्यांचा खेळ. मी खूप विचार केला, कुत्री का पळते. मला काय त्याचं उत्तर सापडलं नाही. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, सरपंच साहेब, किती कुत्रे गाडीच्या मागे लागले. म्हणून गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का, भाऊ तुमचा काय प्रॉब्लेम आहे का. त्यांना विचारायचं, आपली गाडी आपण व्यवस्थित चालवायची. आणि दर गावात 2-4 कुत्रे असे असतेच, की ते चांगल्या गाडीच्या मागे लागतेच. ते काय करतात, त्याला तिकडे लक्ष द्यायचं नाही. गोर गरीब तुमच्या आजूबाजूला बसले असते ते त्यातले, म्हणून तुम्हाला असं येतं. सर हा ना, काय करता त्याला, काय धकून घ्यायचं, निभून घ्यायचं. आपण काय करता, शेवटी परमेश्वराने निर्मिती केलेली. चांगले वाईट सगळे देवाने निर्माण केले. काय त्याचं, देवाने निर्माण केलं म्हणून मला लांबलं होतं, पण मला आठवण आली, एक सांगतो मी. मला एक दिवस ताई असं विचार पडला की ही वेगळे नमुन्याचे लोक देवानं काऊन तयार केले. काय गरज पडली होती याला, हे कुठं काऊन केला, हे असा त्यो तसा काऊन केले असं. बाबा घरी पलंगावर पडल्या मला एक त्याचं उत्तर सापडलं. हे गाथ्यात नाही, ज्ञानेश्वरीत नाही, कशात नाही. मला वाटलं, तुम्हाला पटलं तर ठेवा, नाही तर सोडून द्या. काय झालं, ही पृथ्वी तयार झाली, विश्व, तेव्हा लक्ष्मी आणि विष्णू दोघच होते. नीट आहे का. ती लक्ष्मी देवाला म्हणे, देवा या विश्वात आपण दोघच आहे, मग जीव नाही लागत म्हणे, आपलं तिसरं पाहिजे. देव म्हणे कशाला कुठं करते, नाही पाहिजे म्हणे. बायकोचं हट्ट, ते काय ऐका ना. मग देवानं माती घेतली, एक गोळा जाऊन मंत्र म्हणले, आणि देवाने जीव तयार केला, त्याचा झाला डायनासोर. काय लक्ष्मी घाबरली, असं नाही पाहिजे म्हणे, तुमच्यासारखं पाहिजे. दुसरा जीव केला, हत्ती झाला, मुंगळा झाला, कोल्हा झाला, वाघ झाला. देवाकून काही माणूस होईना. 84 लाख जीव तयार झाले. काही वर्ष काम चाललं, पण माणूस काही तयार होईना देवाकून. शेवटी लक्ष्मी हारली, देव पण हारले. पण लक्ष्मी म्हणे मला तुमच्यासारखाच पाहिजे. देव म्हणे मी आता मातीने आणीत, माझ्यात अवसर नाही. बाईची जातले हुशार, ती म्हणे एक काम करा देवा, एक इतक्या दिवस काम केलं, याच्यातली थोडी माती इथं पडली, ही घ्या, कशाला आणता दुसरी माती. मग थोडी पडलेली माती देवानं गोळा केली, मंत्र म्हणले, आणि त्याचा तयार केला, त्याचा झाला माणूस. कोणत्या मातीचा, उरलेल्या मातीचा. मग त्याच्यात कुत्र्याचे गुण आले, त्याच्यात पालीचे गुण आले, त्याच्यात सळड्याचे गुण आले, त्याच्यात लाल मुंगीचे गुण आले, त्याच्यात रानडुकराचे गुण आले. तुम्ही नुसतं मुंडकं फिरा, तुम्हाला शेजारी कोण आहे कळणार. हा ना. आणि इथून पुढे नाव ठेवायचं नाही, हा का असं काऊन, ते देवानं उरलेल्या मातीचं आहे. ते समारंभानं, गोडीनं, प्रेमानं राहायचं, लोकांकडून करून घ्यायचं. प्रत्येक गाव स्वच्छ झालं पाहिजे. आणि एक माझी विनंती आहे,
ग्रामपंचायतीने अभियानात भाग घ्या. अनेक अभियान आहे सरकारचे. अहो ऑफिसात माहिती नाही एवढे पुरस्कार मिळू शकते माणसाला, मला ठेवायला जागा नाही. आत्ता सरकारने आत्ता एक आत्मनिर्भर पुरस्कार काढला केंद्र सरकारने. महाराष्ट्रातून फक्त 6 अर्ज गेले. 28,000 ग्रामपंचायती आहे, अर्ज किती गेले लोकांना माहिती बी नाही. आणि 1 कोटीचा पुरस्कार आहे. आता अजितदादाने एक योजना काढली, 2-4 दिवसात लागू होईल. ते 5 कोटीचा पुरस्कार आहे, 5 कोटीचा. आणि करायचं काय, अजितदादाच्या घरी जाऊन झाडून नाही घ्यायचं, आपलंच गाव झाडून घ्यायचं. मग आपलं गाव चांगलं स्वच्छ करीत असताना जर तुम्हाला पुरस्कार मिळत असेल, पैसा मिळत असेल, याच्यासारखं भाग्य नाही. आम्हाला ते कळलं नाही. मी पहिले सांगितलं, आमदार तुम्हाला मदत करू शकतो, प्रत्यक्ष येऊन नाही. 12,000 रुपये दिले संडासला. आता एखादा माणूस बाहेर जात असेल, आमदार काय हाताला धरून बसीन का त्याला, का भाऊ पैसे तर? तुमच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटतं की तुमच्या गावात एकही माणूस बाहेर जात नसेल. काय वाटतं, का जाते? हां, कडीचे नाही जात ना. ते फार वाईट आहे, ते चांगली गोष्ट आहे. या बाबतीत तुमच्या गावचं मनापासून अभिनंदन. एकही माणूस बाहेर झाडायचं नाही. महिलाला माझी विनंती आहे, मुलाला सुद्धा बाहेर बसायचं का? मुलाच्या ह्याच्यात जी घाण आहे तीच माणसाची. असं आहे का, माणसाच्या संडासमध्ये किडे आणि पोराच्या संडासचे पेढे बनते का? काय काही बाया काय म्हणते, लेकरू त्याला कळत नाही. असं नाही करायचं. म्हणून डोकं लावून 100% कोरडवाहू जमीन होती, 100% बागायती. आज 32 एकर जमीन आहे, 24 तास लाईट आहे, सेपरेट सबस्टेशन आहे, सगळ्या शेताला रस्ते. काय पाहिजे? गाव चकचक, अंगणवाडी चांगली, शाळा चांगल्या, लोक चांगले, महिला चांगल्या, पोरं चांगले, काय टेन्शन नाही. म्हणून लोकांशी बोला, लोकांकडून थोडं छळ कपट साम दाम दंड वापरून लोकांकडून कामं करून घ्या. एकदा मी म्हणलो होतं, मी सांगन मला ध्यान राहिलं तर, वट सावित्री पौर्णिमेला महिलाकडून वडं लावून घेतली होती मी. वट सावित्री पौर्णिमेला तुम्ही वडाची पूजा करताना, मग मी ग्रामसेवकाला म्हणलं वडं आण, जेवढं भेटेन तेवढे आपण महिलाला भेट देऊ. ग्रामसेवक म्हणे येडे झाले का, बाई वड कुठं लाईन, वडाला लई जागा लागती. म्हणलं अरे तू येडा झाला का, आपल्याला लावायचं नाही, तिला भेट द्यायचं, ती काय करू. शेवटी आपण सरपंच, ग्रामसेवकाला ऐका लागलं. राशन दुकान पण माझंच आहे सरपंच साहेब. प्रत्येक ग्रामपंचायतीने राशन दुकान ग्रामपंचायतकडेच ठेवायला पाहिजे. 40,000 रुपये महिना आहे तुम्हाला फुकटच्या भाकट ते राशन वाटायचं 2 दिवसाचं. ग्रामपंचायतीला भयानक अधिकार आहे, आम्हाला अधिकार कळले नाही. अजूनही स्मशानभूमी आमच्या घाण, स्मशानभूमीत काटे चौकोन, तो माणूस ते मडकं घेऊन चालतो. साहेब तुम्ही चांगला विचार करा, त्याच्या खांद्यावर मडकं, पायात चप्पल नाही, आणि त्याला जर काटा मोडला तर त्यांना काय करा? त्यांना लोकांना सांगा का मग काटा काढा. असं जर एखाद्या गावात घडलं तर तुम्ही ध्यानात ठेवा, त्याच्या पायातला काटा नाही काढायचा, सरपंचाचा काटा काढायचा पहिला. हा ना, काय कामाची अशी स्मशानभूमी जर चांगली ठेवत नसेल आणि ठुता येत नसेल, नुसते बोलके शंकू काय कामाचे. आम्ही हे साहेब आणि ते साहेब कुछ काम केलं. मग त्या ग्रामसेवकाने 70-80 वडाचे रोपं आणले. नीट ऐका मंडळी, 2 मिनिटात आठवितो, तुम्हाला सुट्टी देतो. माझ्याकडे दौंडी द्यायला लाऊडस्पीकर आहे, असा 18 लाऊडस्पीकर आहे, सगळा गावात आवाज जातो. शिपायाला दौंडी लिहून दिली. काय दौंडी लिहून दिली? उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे. वट सावित्री पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आणले होते. उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे, ग्रामपंचायतीने वडाचे रोप आणले. ज्या महिलाला पाहिजे असेल तिने घेऊन जा, आपला आपला वड लावा. वडाची पूजा करणं
अतिशय पुण्याचं काम आहे. दोंडीत सांगितलं बरं का ताई, वडाची पूजा करणं अतिशय पुण्याचं काम आहे. पण आपले आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. जे महिला पळत आल्या, आमचा वड द्या, आमचा वड द्या, पटापटा 80 वड 2 मिनिटात संपले, घेऊन गेले. आता इथे बसलेल्या महिलाला प्रश्न पडला असेल, वड कसं काय लावा कुठं? तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझ्या गावातल्या महिलाला सांगितलं, तुम्हालाही सांगतो, वड तिकडं नाही लावायचा, वड घरापुढंच लावायचा, कुंडीत लावायचा. हे कुंडी आहे ना, एक एवढी कुंडी घ्यायची, त्याच्यात ते रोप लावायचं, पाणी घालायचं, जपायचं. तुळस एकीकडून, वड एकीकडून, ते पण ऑक्सिजन 24 घंटे, हे पण ऑक्सिजन 24 घंटे. आणि घरापुढं जर वड लावला ना, महिला मंडळ, लय फायदा आहे. अंतकरणापासून सांगतो. सांगू? माझा टाइम लय झाला. एखादा फायदा सांगू का? हां, एखादा सांगतो. कुंडीत जर वड लावला दररोजा पुढं, तर आपला वड आपल्या डोळ्यापुढं राहतो. तिकडं वड्या घोड्याला लावला तर त्याला लय पारुंब्या फुटत आहे त्याच्या. म्हणून महिलाला, माता भगिनीला माझी विनंती आहे, प्रत्येक महिलांनी घरापुढे आपला कुंडीत एक आपला वड लावा. पर्यावरणासाठी चांगलं आहे, ऑक्सिजनसाठी चांगलं आहे. कोणत्याही गावात सरपंच वाईट नाही, लोक वाईट नाही, सदस्य वाईट नाही, एकमेकात विचार नाही, एकमेकात समन्वय नाही. तर महिन्याच्या महिन्याला बैठका घेत जा, मंदिरापुढं बसत जा. जसं आपण सप्ताह करतो, वारी करतो, एकादशी करतो, द्वादशी करतो, चतुर्थ्या करतो, त्या पद्धतीचं महिन्याला पंचायतीने पण काहीतरी उपक्रम चालू केला पाहिजे. लोकाला घेऊन बसलं पाहिजे. नाही खर्च करायचा तर नका करू, पण डबा पार्टी करा. घरून डबे आणून पंचायतला महिन्यातून एकदा जेवलं पाहिजे, गप्पा छप्पा केल्या पाहिजे. एकमेकाचे उन्हे दुने नाही काढताना आपलं गाव चांगलं कसं करता येईल, माझ्या गावचा माणूस 100 वर्ष कसा जगन, माझ्या गावचा माणूस IAS अधिकारी कसा होईल, माझा शेतकरी स्वच्छ सुंदर कसा होईल, माझ्या गावातला शेतकरी आत्महत्या का करणार नाही, या पद्धतीचे उपक्रम जर ग्रामपंचायतीने राबवले, उत्पन्नाचे साधनं वाढवले आणि लोकांनी 100% टॅक्स भरून ग्रामपंचायतीला सहकार्य केलं, माझ्यापेक्षा, पोपटरावापेक्षा, अण्णा हजारेपेक्षा तुमचंही गाव जास्त चांगलं होऊ शकतं. आणि नक्की होईन असं आपले ग्रामदैवत गोनुबाई माताच्या चरणी विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक 5 मिनिटं आपण आता कार्यक्रम